ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखाली मुलांना सोशल मीडिया वापरायला बंदी आहे। ऑस्ट्रेलियाप्रमाणेच भारतात सुद्धा मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध घालण्यासंदर्भात गांभीर्याने विचार व्हावा असं मद्रास हायकोर्टानं म्हटलंय। मद्रासच्या मदुराई खंडपीठाचे न्यायमूर्ती जी जयरामन आणि न्यायमूर्ती के राधाकृष्णन यांनी या संदर्भात केंद्र सरकारला सूचना केल्या आहेत। अल्पवयीन मुलांना ऑनलाईन पॉर्नोग्राफिक फोटो व्हिडिओ सहज उपलब्ध होतात। या संदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती जयरामन आणि रामकृष्णन यांनी हे मत व्यक्त केलं आहे। ऑस्ट्रेलियानं 9 डिसेंबरपासून 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लॉग इन करायला बंदी घातली आहे। अशा प्रकारे निर्बंध घालणारा ऑस्ट्रेलिया हा जगातला पहिला देश ठरला। बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवींना 28 वर्षांनंतर आपलं सरकारी निवासस्थान सोडावं लागणार आहे। गेल्या महिन्यामध्ये बिहार सरकारनं राबडी देवींना पाटण्यातील सरकारी बंगला रिकामी करण्यासाठी नोटीस पाठवली होती। त्यानंतर त्यांच्या घरातील साहित्य दुसरीकडे हलवायला सुरुवात झाली आहे। 1997 साली मुख्यमंत्री झाल्यापासून 10 सर्क्युलर रोड पाटणा हा राबडी देवींचा पत्ता होता। मात्र आता सरकारी आदेशामुळे त्यांच्यावर हे निवासस्थान सोडण्याची वेळ आली। बांगलादेशमधल्या अराजकतेमुळे सध्या भारत बांगलादेश सीमेवर मोठा तणाव आहे। याच दरम्यान सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक प्रवीण कुमार यांनी उत्तर बंगालच्या सिलिगुडीमध्ये भारत बांगलादेश सीमेवर जाऊन सुरक्षेचा आढावा घेतला। बांगलादेशमधील हिंसाचार आणि राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर प्रवीण कुमार यांची ही भेट महत्त्वाची मानली जाते। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान 17 वर्षांनी मायदेशी परतले। मायदेशी येताच त्यांनी बुलेट प्रूफ बसमधून भव्य रोड शो केला। यावेळी तारिक यांनी एक भाषण केलं। या भाषणामध्ये त्यांनी माझ्याकडे एक प्लॅन आहे, 1971 प्रमाणे नव्यानं सुरुवात करू असं बांगलादेशी जनतेला आवाहन केलं। पुढच्या वर्षी 12 फेब्रुवारीला बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत। खालिदा झिया यांच्या आजारपणामुळे रहमान हे पंतप्रधान पदाचे संभाव्य दावेदार मानले जात आहेत। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातल्या शेंदूर सनी ग्रामपंचायतीमध्ये सीआरएस सॉफ्टवेअरला जन्माच्या 27,397 नोंदी आणि मृत्यूच्या 11 नोंदी आढळून आल्या। शेंदूर सनी या गावाची एकूण लोकसंख्या 1,500 आहे आणि असं असताना गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जन्म मृत्यू नोंदी आढळल्यामुळे चर्चेचा विषय ठरलाय। या संदर्भात माहिती मिळताच मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्के यांनी याबाबत शासनाला अवगत केलं आणि सायबर फ्रॉड आहे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणी एसआयटी देखील स्थापन करण्यात आली। ग्रामपंचायतची एकूण लोकसंख्या जवळपास 1700 असून त्या ग्रामपंचायतमध्ये 27,927 इतक्या जन्ममृत्यूच्या नोंदी आढळून आल्या। तर त्यांनी त्यानुसार चौकशी करून ह्या नोंदी ग्रामसेवक किंवा यांच्याकडून गेलेल्या नाहीत असं त्यांच्या लक्षात आले। हा सायबर फ्रॉड असू शकतो। या त्यांच्या याच्यात निष्पन्न झाल्याने त्यांनी तशी तक्रार पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे दिली। म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयाचे सुद्धा कागदपत्र मिळवून त्या अनुषंगाने सुद्धा पुढील तपास करीत आहोत। संपूर्ण चौकशीसाठी डेप्टी सीओ साहेब, जिल्हा आरोग्य यंत्रणा हे आमच्या गावामध्ये येऊन यांनी चौकशी केली असता यांच्या असं निदर्शनास आलं की बा हे जे झालेला प्रकार आहे हा प्रकार सगळा सायबर स्कॅम म्हणा किंवा हॅकिंगचा दिसत होता त्यांच्या निदर्शनास आला किंवा आम्ही आणून थोडंसं सांगितलं यांना की या इतक्या मोठ्या प्रकारच्या नोंदी ह्या बा एका दिवशी किंवा 2 दिवसात करणं शक्य नाही की ज्या तुमच्या साईडवरती 1 आणि 2 दिवसातच झालेल्या दिसतात। आमची तर जिल्हा स्तरावरतीच हेच मागणी केली आम्ही सर्वांनी की बा याबद्दल सखोल चौकशी करून जो कोणी या संबंधित गुन्हेगार असेल त्याच्यावरती कडक कारवाई होऊन याचा पर्दाफाश झालाच पाहिजे। गणपतीच्या डोक्यावर सांताक्लॉजची टोपी घातलेली दाखवणाऱ्या चित्राचा हिंदू महासभेकडून निषेध करण्यात आलाय। रशियन चित्रकार निकास सॅफनोव यांनी गणपतीच्या डोक्यावर सांताक्लॉजची टोपी असलेले चित्र काढलंय। निकास यांच्या या चित्राचं नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्समध्ये 30 डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंत प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय। प्रदर्शनाला केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून प्रायोजित करण्यात आल्याची जाहिरात आज वृत्तपत्रांमध्ये छापून आली। त्यानंतर हिंदू महासभेनं त्याचा विरोध केला। हिंदूंचा, हिंदुत्वाचा आणि हिंदूंच्या देवताचा अपमान करण्याची हिंमत देशाच्या सांस्कृतिक मंत्र्याची, सांस्कृतिक खात्याची कशी होते हा आमचा प्रश्न आहे। मोदीजी आपण चर्चमध्ये गेला त्याचा अर्थ गणपतीचं धर्मांतर करण्याची परवानगी तुम्हाला मिळालेली आहे असं आम्ही मानत नाही, असं हिंदू महासभेचं स्पष्ट म्हणणं आहे। या नालायक सांस्कृतिक मंत्र्याचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे। आराध्य दैवत गणपती यांच्या फोटोसोबत हे यांनी काय केलेलं आहे हे मतांसाठी कोणत्या स्तरावर जाऊ शकतात, पण आता हे जे गणपती आपल्या देवाला सांताक्लॉज केलेला आहे
हे भाजपचं कारस्थान आहे. हे राजकारणामध्ये कोणत्या स्तराला जाऊ शकतात याचं हे उदाहरण आहे. तर कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. नाताळमुळे आलेल्या सलगच्या सुट्ट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देताना अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं कोल्हापूरमध्ये आले. जवळपास 1 ते 1.5 लाख रोज देवीचं दर्शन लोक घेत असल्याची माहिती आहे. मुंबई, पुणे आणि कोकणासह देशभरातील भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी आले. सलगच्या सुट्ट्यांमुळे विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाण्याच्या शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. सलग सुट्टी आल्यामुळे भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी दाखल झाले. विदर्भासह महाराष्ट्राच्या इतर भागातून अनेक लोक आले. शेजारील मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड आणि कर्नाटक या राज्यातील भाविक देखील आल्याची माहिती आहे. मात्र मोठी गर्दी झाल्यामुळे शेगाव शहरातील वाहतूक व्यवस्था मात्र कोलमडली आहे. सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी देशातील पर्यटकांनी कोकणाला पसंती दिल्याचं पाहायला मिळत आहे. समुद्र किनाऱ्यांसह गड किल्ल्यांवर देखील गर्दी पाहायला मिळते आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांच्या भव्य पुतळ्याचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे. मी पुण्याहून आलेली आहे. तुळजापूरमध्ये देखील तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भक्त मोठ्या संख्येनं गर्दी करत असल्याचं चित्र आहे. वर्षाखेर आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे तुळजापूरमध्ये भाविक दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढलेली गर्दी नियंत्रित करण्यासाठी मंदिर संस्थानाकडून मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश बंद करण्यात आला आहे. बिडकर पायऱ्यांमार्गे भक्तांना दर्शनासाठी सोडण्यात येत आहे. तर सामान्य भाविकांना दर्शनासाठी वेळ लागू नये म्हणून VIP पास देखील बंद करण्यात आला आहे. वाशिममध्ये आजपासून 2 दिवसीय वत्सगुम जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. यानिमित्त ग्रंथदिंडी काढण्यात आली. बालाजी मंदिरातून निघालेल्या ग्रंथदिंडीमध्ये साहित्यप्रेमी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. तसंच 2 दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनामध्ये वाशिम जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील नामवंत साहित्यिक सहभागी होत आहेत. विविध चर्चासत्र, परिसंवाद आणि कवी संमेलनांचं आयोजन करण्यात आलं. दादर तिरुनेलवेली एक्सप्रेसच्या डब्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. या एक्सप्रेसला एक वातानुकूलित अतिरिक्त डबा कायमस्वरूपी जोडण्यात आला आहे. त्यामुळे आता ही एक्सप्रेस 16 डब्यांची झाल्याची माहिती कोकण रेल्वेने दिली आहे. तर यामुळे गर्दीचं विभाजन होणार आहे. कोकणमध्ये जाणाऱ्यांचा प्रवास सुखकर होणार. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून 4 विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. 31 डिसेंबरला रात्री 1:30 वाजता CSMT ते कल्याण आणि कल्याण ते CSMT अशा 2 लोकल चालवण्यात येतील. तर रात्री 1:30 वाजता हार्बर मार्गावर CSMT ते पनवेल आणि पनवेल ते CSMT अशा विशेष गाड्या चालवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. आजपासून देशभरामध्ये रेल्वेचा प्रवास महागलाय. सामान्य ते AC ट्रेनपर्यंत भाडेवाढ लागू असणार आहे. आता प्रवाशांना किलोमीटर मागे 1 ते 2 पैसे अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. वर्षभरातली रेल्वेची ही दुसरी भाडेवाढ आहे. खोपोली नगरपालिकेच्या शिंदे सेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची आज सकाळी 7 वाजता निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावेळी घटनास्थळाजवळ असलेल्या काही नागरिकांनी हल्लेखोरांना पाहिलं असता ते हल्लेखोर काळ्या रंगाच्या वाहनातून आल्याची माहिती दिली. मात्र हे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. खोपोली पोलीस या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. मंगेश काळोखे यांच्या हत्येमागे नक्की कोणाचा हात आहे त्याबाबत पोलीस अधिक माहिती घेत आहेत. दरम्यान या प्रकरणी राष्ट्रवादीच्या एकूण 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान खोपोलीमधील पराभव जिव्हारी लागल्यामुळे मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. तसंच हत्ये प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचाच हात असल्याचा दावा देखील गोगावले यांनी केला आहे. तालुक्यांना ते निवडणुकीत हरवू शकले नाही आहेत आणि म्हणून त्या राष्ट्रवादीच्या जिवारी लागलेला असावा असं आम्हाला वाटतंय. कारण हा सगळा खेळ त्यांचाच दिसतोय. कारण त्यांचेच उमेदवार तिथं उभे होते. कदाचित ह्याच माणसाने मागच्या वेळेला आमचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना विजय मिळवून देण्यासाठी खोपोलीमधून 6-6.5 हजारचा लीड मिळवून दिला होता. तेव्हा हा अग्रगण्य होता. आता पण सत्ता आणण्यामध्ये ह्याचा शेयाचा वाटा आहे आणि म्हणून करता मला वाटतं की आज ही खेळी करून त्यांनी हा डाव साधला असावा. खोपोलीमध्ये नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी खोपोली पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी प्रयत्न केला असता पोलीस आणि जमावामध्ये धक्काबुक्की झाली. आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी या जमावाकडून करण्यात आली.
अकोल्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या पित्यानंच 12 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. आधी वडिलांनी मुलीचं लैंगिक शोषण केलं आणि त्यानंतर काकानं आणि शेजारी राहणाऱ्या नराधम वृद्धानं देखील मुलीचं लैंगिक शोषण केल्याचं समोर आलं आहे. अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील अडसूळ गावातली ही धक्कादायक घटना आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपी बापाला आणि वृद्धाला अटक केली आहे. तर नराधम काका फरार आहेत. त्रास सहन न झाल्यामुळे मुलीनं शाळेतील शिक्षकांसमोर वडिलांची तक्रार केल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीला. बीड नगर परिषदेतील नवनिर्वाचित नगरसेवकाच्या 32 वर्षीय मुलानं आत्महत्या केली आहे. पवन काळे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही. पवनचे वडील अशोक काळे प्रभाग क्रमांक 1 मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून नुकतेच नगरसेवक म्हणून निवडून आले. वडिलांच्या प्रचारामध्ये पवनचा सक्रिय सहभाग होता. मात्र त्याच्या या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त होती आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचे कार्यकर्ते पवन करवर आणि त्यांच्या 3 साथीदारांवर सप्टेंबर महिन्यामध्ये सावरगाव या ठिकाणी हॉटेल बाहेर 10 ते 15 युवकांनी जीवघेणा हल्ला केला होता. यामध्ये करवर आणि त्यांचे साथीदार गंभीर जखमी झाले होते. आता या प्रकरणातील आरोपींना माजलगाव ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. चौथी मुलगी झाली म्हणून वडिलांनीच नवजात मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमधून समोर आला आहे. जळगावच्या मोराड गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना 14 नोव्हेंबरची आहे. चिमुकलीला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 1.5 महिन्यांनी वैद्यकीय अहवाल आला. त्यानंतर चिमुकलीचा मृत्यू अपघाती मृत्यू नाहीये तर टणक वस्तूच्या माऱ्यामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आणि पोलिसांनी तपास केला तेव्हा वडिलांनीच हत्या केल्याचं समोर आलं. तशी त्यांनी कबुली देखील दिली. पोलिसांनी कृष्णा राठोडला अटक केली आहे. मात्र या घटनेनं परिसरातून संताप आणि हळहळ व्यक्त होती आहे. नागपूर वर्धा रोडवर प्राईड हॉटेलजवळ पहाटे एका तरुणाची हत्या झाली आहे. पबमध्ये झालेल्या भांडणातून पहाटे 4 वाजण्याच्या सुमाराला ही हत्या झाल्याची माहिती आहे. प्रणय नारनवरे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. 4 ते 5 जणांनी हत्या केल्याची माहिती आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिकचा तपास करण्यात येतोय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूर पोलीस ठाण्यासमोरच 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. हाणामारीमध्ये पुरुषांसोबत महिला देखील सहभागी होत्या. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे वाद थांबला. मात्र या हाणामारीमागचं कारण कळू शकलेलं नाही. मालवाहू ट्रक चेकपोस्ट पास करण्यासाठी 2,500ची लाच घेताना आरटीओच्या मोटार वाहन निरीक्षकासह खासगी व्यक्तीला रंगेहात पकडण्यात आलाय. सोलापूर कर्नाटक सीमेवर असलेल्या नांदणीमधील आरटीओ चेकपोस्टवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली आहे. नांदणी चेकपोस्ट ओलांडण्यासाठी अधिकारी नेहमी 2,000 रुपयांची मागणी करतात अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली होती. त्यानंतर सापळा रचत ही कारवाई करण्यात आली आहे. गोंदियामध्ये धान बोगस घोटाळ्याप्रकरणी 28 संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. यामध्ये 1,13,86,000 रुपयांचा घोळ झाल्याची माहिती आहे. 3 धान खरेदी संस्थांचा यामध्ये समावेश आहे. सालेकसा तालुक्यामध्ये दुसऱ्याच शेतकऱ्यांच्या नावावर बोनसची उचल केल्याचं समोर आलं. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये संपूर्ण कुटुंब महत्त्वाच्या कामाकरता नागपूरला गेलं असताना घर कुलूपबंद पाहून चोरट्यांनी मोठा डल्ला मारलाय. लोखंडी कपाटाचं लॉकर तोडून त्यातील 1 लाख रुपये रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण 5 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय. गिरीश रुद्रकार यांच्या घरी ही चोरी झाली आहे. त्यांच्या तक्रारीवरून तुमसर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यात येतोय. नवी मुंबईमध्ये ख्रिसमस सणावरून वादग्रस्त स्टेटस ठेवणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. आपल्याला ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्यास तुमच्या अंगामध्ये खेळ ठोकेन असं वादग्रस्त स्टेटस अर्जुन सिंग यानं ठेवलं होतं. यावरून त्याच्या दुकानामध्ये शिरून 8 ते 10 तरुणांकडून बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. धाराशिवमध्ये उसाचा ट्रॅक्टर पुलावरून उलटला. घटनेमध्ये चालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. जेसीबीच्या सहाय्यानं ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आला. खराब रस्ते आणि ऊस वाहतुकीमुळे अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ झाली. भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये 4 वर्षांच्या पुतण्याला ट्रॅक्टरवर बसवून मद्यधुंद चालकाचा थरार कॅमेरामध्ये कैद झालेला आहे. ट्रॅक्टरवरचं नियंत्रण सुटल्यामुळे तो रस्त्याच्या कडेला लोखंडी कठड्यांवर आदळून उलटला. अपघातामध्ये ट्रॅक्टर चालक आणि पुतण्या दक्ष अवसरे रस्त्यावर फेकले गेले. अपघातामध्ये दक्षच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झालाय. ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल झालाय.
पालघरच्या मोखाड्यामधील चपलपाडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याला गाडीचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये 12 ते 15 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. हे सगळे विद्यार्थी क्रीडा स्पर्धेसाठी एका पिकअप गाडीमधून मागे बसून जात होते. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि या गाडीला अपघात झाला. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. बीडच्या माजलगावमधील लोमगाव शिवारातील अल्पभूधारक शेतकरी ज्ञानेश्वर कोळसे यांचा 1.5 एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झालाय. या ठिकाणी असलेल्या काही जणांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. तर शासनानं नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे. ठाण्यातील पोखरण रोड 2 या ठिकाणी बिबट्याचा वावर पाहायला मिळाला. रात्री वनविभागानं ट्रॅप आणि कॅमेरे लावले, मात्र बिबट्या दिसला नव्हता. आज सकाळी पुन्हा बिबट्याचं दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. बेथनी हॉस्पिटलजवळील एका बांधकाम साईटवर हा बिबट्या दिसला. भंडाऱ्याच्या लाखांदूर शहरालगत असलेल्या चपराड पहाडीवर दुर्गामातेचं मंदिर आहे. या मंदिर परिसरामध्ये यापूर्वी अनेकदा बिबट आढळून आला होता. आता इथं अस्वलाचं दर्शन झालंय. त्यामुळे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसह सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांमध्ये सुद्धा आता भीतीचं वातावरण पसरलंय. वन विभागानं चपराड पहाडी परिसरामध्ये गस्त वाढवावी अशी मागणी आता नागरिकांकडून होतीये. अयोध्येमध्ये कोरियाची राणी हियो हिच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. खराब हवामानामुळे कोरियन शिष्टमंडळ या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलं नाही. राणी हियोचा हा पुतळा भारत कोरियाच्या दृढ संबंधांचं उदाहरण आहे. जवळपास 2000 वर्षांपूर्वी अयोध्येची राजकुमारी हियो कोरियामध्ये पोहोचली होती, जिथे तिचा विवाह कोरियन राजघराण्यातील राजकुमाराशी झाला. त्यानंतर हियो कोरियाची महाराणी बनली असं सांगितलं जातं. तिरुपतीच्या तारेगोंडामधील वेग मंबा अन्नप्रसाद केंद्राला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भेट दिली. मोहन भागवत यांनी भाविकांसह अन्नप्रसादाचं सेवन केलं. इंडोनेशियामध्ये पुराचा कहर कायम आहे. सततच्या पावसामुळे रहिवासी भागामध्ये पाणी शिरलंय. नागरिकांनी छतावर जाऊन आपले प्राण वाचवले. दरम्यान पावसामुळे इंडोनेशियातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. ग्रीसमध्ये काही तास झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय. अनेक कार देखील पुरामध्ये बुडाल्याचं दृश्य समोर आलंय. तसंच पुरामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालंय. 14 वर्षांचा भारतीय युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशीला नुकताच राष्ट्रीय बाल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रीय बाल पुरस्कार हा देशातील लहान मुलांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. लहान वयामध्ये क्रिकेटमधील जबरदस्त योगदानासाठी वैभवला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. दिल्लीमधील राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभात वैभवला हा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघातल्या ॲशेस मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटीचा पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवला. पहिल्याच दिवशी दोन्ही संघांचे डाव संपुष्टात आले. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा फलंदाजीचं आमंत्रण दिलं. त्यानंतर इंग्लंडच्या वेगवान माऱ्यासमोर कांगारूंचा डाव अवघ्या 152 धावांमध्ये आटोपला. मात्र त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनाही फार प्रभाव टाकता आला नाही. ऑस्ट्रेलियन आक्रमणासमोर इंग्लंडनं पुन्हा एकदा लोटांगण घातलं. इंग्लंडचा देखील पहिला डाव 110 धावांमध्ये आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 42 धावांची आघाडी मिळाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावामध्ये बिनबाद 4 धावांची मजल मारली होती. विजय हजारे करंडकाच्या दुसऱ्या फेरीमध्ये आज मुंबईचा सामना उत्तराखंडशी झाला. या सामन्यामध्ये मुंबईनं 7 बाद 331 धावांचा डोंगर उभारला. मात्र टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा या सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूवर 0वर बाद झाला. त्यामुळे जयपूरच्या मैदानात रोहितचा खेळ पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची निराशा झाली. पण तरीही सरफराज खान, मुशीर खान आणि हार्दिक तामोरेच्या अर्धशतकांच्या जोरावर मुंबईनं 300 धावांचा टप्पा पार केला. या आधीच्या सामन्यामध्ये रोहितनं सिक्कीम विरुद्ध शानदार शतक ठोकलं. ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या नाराजीची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आहे. एकनाथ शिंदेंसोबत फोनवर चर्चा झाल्याची माहिती मीनाक्षी शिंदेंनी दिली आहे. तसंच एकत्र बसून चर्चा करण्याचं आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिल्याची माहिती देखील मीनाक्षी शिंदेंनी दिली आहे. कार्यकर्त्यांवरील कारवाईनंतर मीनाक्षी शिंदेंनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता पक्षाकडून त्यांची समजूत काढायचे प्रयत्न सुरू आहेत. पक्षश्रेष्ठीने याची दखल घेतली आणि साहेबांनी पण स्वतः कॉल केला. खासदार श्री नरेश मस्के हे देखील आलेले आणि मला असं या राजीनाम्यानंतर साहेबांनी फोन करून माझ्याशी चर्चा केली आणि जी काही चर्चा झाली त्याच्यातनं मला असं वाटतं की जे काही कार्यकर्ते आहेत ज्यांचा राजीनामा घेतला गेला त्यांच्या संदर्भात साहेबांनी सांगितले की आपण लवकरच बैठक घेऊन ते काय प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करू, कारण हे घरातले वाद आहेत आणि त्यामुळे साहेबांचं मत होतं की आपण एकत्र बसून ह्याच्यावर चर्चा करू.
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी काँग्रेससोबत आघाडी झाल्याचं नुकतंच जाहीर केलं होतं। आगामी महापालिका निवडणुकांमध्ये जानकरांचा पक्ष काँग्रेससोबत असेल। यावेळी एबीपी माझाशी बोलताना जानकरांनी जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं म्हटलंय। आपल्या चौकात आपले अवकात ठेवून राष्ट्रीय समाज पक्षाने काँग्रेसशी अलायन्स केली, याच्या अगोदर BJPशी अलायन्स केली ती। त्यामुळं आम्ही आमचं जिथं लोकमत आहे, जिथं आमचं काम आहे, तिथल्या दृष्टीनं आमचं पक्ष लढल। आणि सीट शेअरिंगच्याबद्दल आमची अपेक्षा आहे की 20-25 ते 30पर्यंत सीट आम्हाला काँग्रेसनं मुंबईमध्ये द्याव्यात, अशी राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये महायुतीमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय। भाजपनं दगा दिल्याचा आरोप करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं हा निर्णय घेतला। तसंच छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी 100 जागा लढणार आहे, अशी माहिती अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांनी दिली आहे। स्वबळावर लढण्याची घोषणा करताना देशमुख यांनी थेट भाजपवरच हल्लाबोल केलाय। भाजपनं आपल्याला दगा दिल्याचा आरोप देशमुखांनी केलाय। भारतीय जनता पार्टीने आम्हाला त्या ठिकाणी धोका दिला, कारण की त्यांनीच आम्हाला मोठा भाऊ म्हणून त्या ठिकाणी त्यांनी बोलवलं होतं, पण मोठ्या भावाने लहान भावाचा विचार नाही केलेला आहे। मला असं वाटतं की त्यांना त्यांच्या घराण्याशाहीमध्ये त्यांना तिकीट त्या ठिकाणी द्यायचं आहे, मुलाला द्यायचं आहे, बहिणीला द्यायचं आहे, भाच्याला द्यायचं आहे आणि इतर सगळ्या नातेवाईकांना त्यांना तिकीट द्यायचं आहे। त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीसाठी त्यासाठी जागा नसेल। किती जागा लढवणार? आम्ही जवळपास 100 ठिकाणी आमची तयारी पूर्ण केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजप युतीसाठी मध्यरात्री बैठक झाली। रात्री 2 वाजेपर्यंत बैठक झाली। यामध्ये संजय शिरसाठ आणि मंत्री अतुल सावे यांच्यासह दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। मात्र याही बैठकीमध्ये युतीबाबत निर्णय झालेला नाही। आजही याबाबत निर्णय होण्याची शक्यता कमीच आहे। भाजपला जास्त जागा हव्या आहेत, तर शिवसेनेला समसमान जागा हव्या आहेत। यावरून या दोन्ही पक्षांची युती अडकली आहे। त्यामुळे मध्यरात्री झालेली 7वी बैठक देखील निष्फळ ठरली असं म्हणता येईल। जळगावमध्ये महापालिका निवडणुकीसाठी अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये सन्मानजनक जागा मिळण्यासाठी ठाम असल्याची माहिती आहे। भाजपकडून राष्ट्रवादीला केवळ 4 ते 5 जागांचाच प्रस्ताव दिल्याची माहिती मिळते। सन्मानजनक जागा मिळाल्या तरच महायुतीला प्राधान्य देणार, अन्यथा योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं आमदार अनिल पाटलांनी म्हटलंय। त्यामुळे आता महापालिका निवडणुकीमध्ये महायुती की फक्त भाजप सेनेशी युती होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। पहिला प्रश्न की माझी चर्चा करायला पाहिजे। मी सुद्धा मंगेश चव्हाण, आमदार मंगेश चव्हाणांबरोबर मी आज बोललेलो आहे। आमच्या दोघांची चर्चा झाली। काही जागा जर का आम्हाला युतीमध्ये योग्य पद्धतीने एक सन्मानजनक जर काही जागा मिळत असतील तर युतीलाच प्राधान्य द्यायचं, अशा प्रदेशावरून आम्हाला सूचना आहे। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे। 10 उमेदवारांची पहिली यादी आम आदमी पार्टीनं जाहीर केली आहे। आम आदमी पार्टी संपूर्ण जागा स्वबळावर लढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। पक्षाच्या अधिकृत उमेदवारी जाहीर करणारा आप हा पहिला पक्ष ठरला। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीनं पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे। या यादीमध्ये 10 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे। परभणी शहर महानगरपालिकेच्या 16 प्रभागातील 65 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडतीये। उमेदवारी अर्ज भरण्याचा 4था दिवस उलटला तरीही ना युती झाली आहे ना आघाडी झाली आहे। त्यामुळे या 6 पक्षांसह इतर पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची मात्र घालमेल वाढली। परभणीमध्ये काँग्रेसकडे 174, ठाकरेंच्या शिवसेनेकडे 180, भाजपकडे 221, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे 150, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 160, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 70 असे एकूण 955 इच्छुकांनी अर्ज दाखल केले। मात्र अद्याप ना आघाडी झाली आहे ना युती झाली आहे। त्यामुळे कोणाला किती जागा मिळणार याकडे लक्ष लागले। भाजपचे विधान परिषद आमदार दादाराव केचे यांना आर्वीमध्ये रस्त्यात अडवून महिलांनी जाब विचारला। केचे आपल्या दुचाकीवरून जात असताना नगर परिषद निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या भाजपच्या महिला उमेदवार अचानक आडवे आल्या। निवडणुकीमध्ये भाजप विरोधात काम आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार केल्याचा आरोप महिलांनी यावेळी केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।